नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल म्हणजे शुक्रवारी देशातल्या बहुतांश विरोधी पक्षांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखच्या विषयावर सल्लामसलत केली किंवा प्रत्येक पक्षाची मतं समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सूचना, त्यांची मतं जाणून घेतली आणि त्यानंतर त्यांनी एक देशाला उद्देशून छोटंसं भाषण पण केलं की चिंता करायचं कारण नाही. चीनच्या आक्रमणाला आपले सैनिक योग्य प्रतिसाद देत आहेत, तोंड देत आहेत आणि त्यांना इंचही पुढे सरकू दिलेलं नाही असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं. पण हा सगळा प्रकार बघितला तेव्हा त्याच्यात हे विविध पक्ष कसे वागतात याकडेही लक्ष देणं आवश्यक असतं. पहिली गोष्ट म्हणजे यातले कम्युनिस्ट पक्ष जो आहे, आता ते नामशेषच झालेले आहेत जवळजवळ देशातून, पण आहेत त्यांचा ओढा मायभूमीपेक्षा चीनकडे असतो, कारण चीन हा कम्युनिस्ट देश आहे. कधी काळी जेव्हा पहिल्यांदा कम्युनिस्ट सत्ता रशियामध्ये प्रस्थापित झाली तेव्हा कॉमिंटर्न म्हणजे कम्युनिस्ट इंटरनॅशनल नावाचं एक वेगवेगळ्या देशातल्या कम्युनिस्टांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न झाला होता. पुढे तो स्टॅलिनच्या काळात त्यांनी कॉमिंटर्न बंद करून टाकलं. पण तिथून ही प्रथा अशी सुरू झालेली आहे की जसा जिहादी असतो तो कुठल्याही देशातला असला तर दुसऱ्या कुठल्याही देशाच्या जिहादीशी तो सहज हातमिळवणी करू शकतो. कम्युनिस्टांची पद्धत जवळपास तशीच आहे. ते स्वदेशाशी दगाफटका करून दुसऱ्या कम्युनिस्ट देशाशी दोस्ती करू शकतात आणि अनेकदा सिद्ध झाले. नव्याने सांगण्याची गरज नाही. अगदी रशियाला अमेरिकेचं अणुशस्त्र किंवा अण्वस्त्रांचं जे काय डिझाईन होतं अणुबॉम्बचं ते चोरून देणारे नवरा बायको हे अमेरिकन कम्युनिस्ट होते आणि आपल्याकडे बघता येईल. अगदी चीनचा विषय घ्यायचा तर 1962 साली जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केलं आणि आता जो अक्साई चीन वादाचा विषय ती जमीन बळकावली, त्यावेळेला सुद्धा इथल्या कम्युनिस्टांमध्ये दोन गट पडले होते. एक अत्यंत कडवे कम्युनिस्ट होते, कट्टर कम्युनिस्ट होते किंवा जिहादी कम्युनिस्ट होते. त्यांनी चीनचं मुक्तीसेना म्हणून स्वागत करायचा पवित्रा घेतला होता आणि त्यामुळे कम्युनिस्ट चळवळीमध्ये भारतातल्या दोन तुकडे पडले. एकाला उजवे कम्युनिस्ट आणि दुसऱ्यांना डावे कम्युनिस्ट म्हणायची पद्धत झाली. हे डावे म्हणजे आजचे मार्क्सवादी CPIM असं म्हणतात, ते सगळे चीनवादी कम्युनिस्ट आणि जे दुसरे उरले होते त्यांना रशियावादी सोव्हिएतवादी कम्युनिस्ट अशी त्यांची ओळख होती. त्यामुळे आज सीताराम येचुरी किंवा प्रकाश करात यांनी चीनची बाजू घेतली तर नवल वाटायचं कारण नाही. पण गंमत अशी की 62च्या त्या युद्धामध्ये जेव्हा हे कम्युनिस्ट बाहू पसरून चिनी आक्रमक सेनेचं स्वागत करत होते तेव्हा त्यांना उचलून नेहरूंनी तुरुंगात टाकले होते. इतकी नेहरूंवर नामुष्की आली, कारण नेहरू पण कम्युनिस्ट प्रेमी होते. पण त्यांनासुद्धा लाजे काजेस्तव इथल्या कम्युनिस्टांना वेसण घालावी लागली होती आणि त्यासाठी त्यांना तुरुंगात टाकावं लागलं. पुढल्या काळात त्यांनी काय ते माफी मागितली असेल वगैरे वगैरे करून त्यांची सुटका झाली आणि तो जो कम्युनिस्ट गट वेगळा झाला त्यालाच डावा कम्युनिस्ट पक्ष किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणून ओळखलं जातं. पुढे त्यातूनही आणखीन फाटे फुटले. जेव्हा 67 साली कम्युनिस्टांची बंगालमध्ये सत्ता आली आघाडीच्या ह्याच्यातून आणि त्यातूनही शेतीचं राष्ट्रीयकरण होत नाही किंवा भांडवलदारांचं हत्याकांड होत नाही, वर्गशत्रू त्यांचं शिरकाण होत नाही, म्हणून एक गट बाहेर पडला. त्यांनी नक्षलबाडी या बंगालच्या गावामध्ये जो सशस्त्र उठाव केला त्यांना आपण नक्षलवादी म्हणून ओळखतो. तर हा सगळा भाग सोडून द्या. पण मूलतः हे कम्युनिस्ट देशाशी इमान राखणारे आणि स्वदेशाशी गद्दारी करणारे असे कम्युनिस्ट लोकशाही देशामध्ये आढळतात. तेव्हा आपल्याकडच्या सीताराम येचुरी यांनी चीनचा निषेध करण्याऐवजी पंचशील वापरा. पंचशील म्हणजे काय, तर ज्या पंचशिलाचा मुखवटा चढवून नेहरू बसले होते
त्या मुखवट्या आडून चीनने जी दगाबाजी केली त्याला पंचशील म्हणतात. तर सीताराम येचुरी म्हणतात की नेहरूंनी जसे दगाफटका केला आपल्या देशाशी आणि चीनला भूमी दिली, तेच धोरण वापरा, चीनला पाहिजे ती जमीन द्या, असं सीताराम येचुरीनं म्हणायचे. तो हा झाला एक पक्ष त्याच्यात की पंचशील हे करा. पण ते चिनी आक्रमणाचा परत आजही निषेध करत नाहीत. उजव्या कम्युनिस्ट पक्षाचं तसंच आहे. पण सगळ्यात मजेची गोष्ट अशी की काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी सुद्धा चीनचा एका शब्दाने निषेध करत नाही. त्यापेक्षा ते आपल्याच देशातल्या सरकारला नानाविध प्रश्न विचारत आहेत. हे सगळं बघितल्यानंतर आणि त्याखेरीज सोनियाजींचे सुपुत्र माजी काँग्रेस अध्यक्ष आणि सदा अध्यक्ष बना रहता पद्धतीचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी रोज उठून एक प्रश्न सरकारला किंवा मोदींना विचारत असतात किंवा काहीतरी एक आरोप करत असतात. पूर्वी तुम्हाला माहिती असेल की एक कुठच्या तरी अरबी सुरस कथा म्हणून आहे, त्याच्यामध्ये तो जो बादशाह सुलतान असतो तो रोज नवीन लग्न करतो आणि त्याची जी कोण राणी असते तिला सांगतो रोज नवी गोष्ट सांगितली पाहिजे, रोज नवी गोष्ट सांगितली नाही तर तुझे मुंडकं उडवून टाकेन. आणि तो अशा रोज नवीन लग्न करतो आणि त्या दुसऱ्या दिवशी त्या राणीला मारून टाकतो कारण तिला नवी गोष्ट सांगता येत नाही. अखेरीस एक त्याचा जो कोण प्रधान असतो, वजीर असतो, त्याचीच अतिशय चतुर मुलगी म्हणते की माझंच राजाशी लग्न, सुलतानाशी लग्न करून द्या, आणि ती त्याला रोज नवी गोष्ट सांगते, रोज नवी गोष्ट सांगते. म्हणजे गोष्ट नवी नसतेच पण ती अशा पद्धतीत ती फोडणी करून मांडते की राजाला ती, सुलतानाला ती नवी गोष्ट वाटते. राहुल गांधींचे प्रश्न सगळे तसेच आहेत, त्यात नवीन काहीच नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अरबी सुरसकथेच्या स्टाईलवर बहुतेक राहुल गांधी चिनी सुरस कथा नावाचा एक ग्रंथ लिहित असावेत, अन्यथा त्यांना हे रोज असले फालतू प्रश्न सुचणार नाहीत. कारण जे प्रश्न राहुल गांधी विचारतात की बाबा 20 भारतीय जवानांचा बळी गेला, हुतात्मा झाले, आपलं सरकार झोपलं होतं काय, हे विचारण्यापूर्वी आपले पणजोबा, आपले पिताजी यांनी किती जवानांचा हाकनाक बळी दिला याचा तरी अभ्यास राहुल गांधींनी करायचा ना. मी तुम्हाला आत्ता सांगितलं की अक्साई चीनचा भाग नेहरूंनी बळकावू दिला, चीनने तो बळकावला आणि आपले सैनिक प्राणपणाने लढवून तो वाचवायचा प्रयत्न करत होते. नेहरूंनी त्यांच्याकडे पाठ फिरवली, त्यांना कुठली रसद पुरवली नाही आणि मरू दिले. आज त्यातल्या अनेकांचा अजूनही पत्ता लागलेला नाही. त्या पणजोबाचा हा पणतू मोदींना विचारतो की हे जवान का मेले आणि तुम्ही किती जमीन दिली. याला आपल्या पणजोबाने किती जमीन चीनला दिली आहे माहिती आहे? 28,000 चौरस किलोमीटरची जमीन नेहरूंनी चीनने बळकावलं तर बळकावू दिली. आणि त्यावर जेव्हा संसदेत चर्चा झाली तेव्हा नेहरूंनी आपला बचाव काय दिला होता, ती जमीन का दिली याचं जे स्पष्टीकरण नेहरूंनी दिले, आज सुद्धा तुमच्या मनात संतापाची लाट उसळेल. नेहरू म्हणाले काय करायची ती जमीन, त्याच्यावर गवताचं पातं सुद्धा उगवत नाही, अशी ती उजाड जमीन, कशाला पाहिजे ती जमीन, जाऊ दे ती चीनला, असं नेहरू म्हणाले होते. तेव्हा महावीर त्यागी नावाचे जनसंघाचे खासदार लोकसभेत उभे राहिले आणि म्हणाले अहो पंडित नेहरू, तुमच्या डोक्यावरही एकही केस उगवत नाही, ते सुद्धा चीनला देऊन टाकू. असं अत्यंत संतापजनक प्रतिक्रिया महावीर त्यागी यांनी दिलेली होती. मुद्दा असा मित्रांनो की हे आज या पणतूला माहीत नाही जो किती इंच जमीन दिली आणि किती किलोमीटर. अरे 28,000 चौरस किलोमीटर जमीन तुझ्या पणजोबाने दिलेली आहे आणि त्या भूमीवर उभं राहून चीन आज परत आव्हान देतोय. पणजोबाची गोष्ट सोडून द्या, साधारण 36 वर्षापूर्वी यांचेच पिताजी राजीव गांधी भारताचे पंतप्रधान होते आणि प्रचंड बहुमताने पंतप्रधान होते. विरोधी पक्षाला 10-15 जागा मिळताना मारामार झाली होती. अशा राजीव गांधींनी श्रीलंकेमध्ये किती भारतीय जवानांची आहुती दिली, कशासाठी दिली, गंमत म्हणून, पोरकटपणा म्हणून.
अत्यंत पोरकटपणा म्हणून तो बळी दिलाय. आणि त्यांचे सुपुत्र आज विचारतात तुम्ही किती जमीन दिली, 20 जवानांचं हौतात्म्य का झालं. श्रीलंकेमध्ये जेव्हा तिथल्या तमिळी वाघांचा धुमाकूळ सुरू झाला, त्यात कारण नसताना भारताने हस्तक्षेप केला होता. मुळात ते जे तमिळी वाघ होते त्यांना दहशतवादी बनवण्याचं काम काँग्रेसनेच केलं होतं. काँग्रेसनेच केलं होतं. इंदिराजींपासून सुरू झालं. श्रीलंकेला धडा शिकवण्याचे जे डावपेच सुरू झाले, त्याच्यात त्या तमिळी वाघांचा जो प्रभाकरन नावाचा नेता होता, त्याला भारतीय लष्करातर्फे घातपाताचं प्रशिक्षण देण्याचं काम झालं होतं. म्हणजे श्रीलंकेमध्ये दहशतवाद पसरवण्याचा उद्योग हा मुळात भारताच्या सैन्याकडून राजीव गांधींनी करून घेतला होता. आणि पुढे जेव्हा ती परिस्थिती हाताबाहेर गेली, त्यावेळेला श्रीलंकेच्या सेनेला त्या तमिळी वाघांची कोंडी करावी लागली. नंतर अगदी अलीकडची गोष्ट नाही, मी तुम्हाला सांगतो 86-87 सालची गोष्ट आहे. तेव्हा जेव्हा त्या प्रभाकरन आणि त्याचे जे तमिळी वाघ त्यांची जाफना विभागामध्ये कोंडी केली, तेव्हा या राहुल गांधींचे पिताजी राजीव गांधी यांनी आंतरराष्ट्रीयपणावर असाच बालिशपणा केला होता. सुदैव आपलं आहे मित्रांनो की आज राहुल गांधी हे पंतप्रधान नाहीत, नाहीतर काय झालं असतं तुम्ही कल्पना करू शकत नाही. किती लोकांना माहिती आहे राजीव गांधींचा तो पोरकटपणा. ज्या वेळेला श्रीलंकेमध्ये तिथली सेना तिथल्या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करते, अशा वेळेला राजीव गांधींनी आजच्या पाकिस्तानसारखं वर्तन केलं होतं. जसा पाकिस्तान आपल्या भूमीमध्ये काश्मीरमध्ये अतिरेकी घुसवतो, त्यांना रसद पुरवतो, त्यांना युद्ध साहित्य देतो, तसा उद्योग राजीव गांधींनी सरकारी पातळीवर उघडपणे केला होता. निदान पाकिस्तान सरकार उघडपणे करत नाही. ते म्हणतात आमचा नैतिक पाठिंबा आहे, तोंडाने तर बोलत नाही. पण राजीव गांधींनी उघडपणे भारतीय हवाई दलाला तमिळी वाघांच्या मदतीसाठी पाठवण्याचा प्रयत्न केला होता. हवाई दलाच्या विमानातर्फे जाफना विभागात कोंडी झालेल्या तमिळी वाघांना अन्नाची आणि जीवनावश्यक साहित्याची पाकिटं हवेतून फेकण्याचा उद्योग राजीव गांधींनी करून घेतला होता भारतीय हवाई दलाकडून. हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा शुद्ध मूर्खपणा होता, कारण तुम्ही आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग करत होता. मग त्याच्यावर एवढा हलकल्लोळ माजला की शेवटी राजीव गांधींना आपलं सगळी भूमिका मागे घ्यावी लागली. आणि त्यात श्रीलंकेचे जे अध्यक्ष होते जयवर्धने यांच्याशी बसून बोलणी करावी लागली. आणि मग त्याच तमिळी वाघांना शांत करण्यासाठी शांती सेना म्हणून भारतीय जवानांना पाठवण्यात आलं. त्याला IPKF म्हणतात, इंडियन पीस कीपिंग फोर्स म्हणून भारतीय सेना तिथे पाठवण्यात आली. आणि ती सेना दोन्हीकडून कैचीत सापडली. कारण एका बाजूला तो जो कोंडी केलेली होती श्रीलंकेच्या सेनेने, ती कोंडी चालू होती आणि त्या सापळ्यात अडकलेले जे तमिळी वाघ होते सशस्त्र, त्यांचा बंदोबस्त भारतीय सेना करायला गेली. पण गंमत अशी होती मित्रांनो, भारतीय सेनेनेच त्या तमिळी वाघांना घातपात शिकवलेला होता. आणि त्यामुळे भारतीय सेना आपला बंदोबस्त करायला आली तर ती काय डावपेच खेळेल हे तमिळी वाघांना माहिती होतं. म्हणून एकामागून एक आपली जी शांती सेना म्हणून गेलेले भारतीय जवान होते त्यांचा हकनाक श्रीलंकेत बळी गेलाय. आणि 1-2 नव्हे, 5-50 नव्हे, 1600हून अधिक भारतीय सैनिकांचा बळी श्रीलंकेत शांतीसेना पाठवल्यामुळे झाला. त्याची गरज काय होती भारताला. तर ही जी हवाई पाकिटं टाकण्याचा आगाऊपणा राजीव गांधींनी पंतप्रधान म्हणून केला होता, त्याची किंमत भारतीय जवानांना मोजायला लागली. आणि थोडके नाही, 1600-1700 भारतीय जवान त्यात मृत्युमुख पडले. जखमी किती झाले, जायबंदी किती झाले याचा हिशोब सोडून द्या. अशा त्या राजीव गांधींचे हे सुपुत्र आहेत. आणि ते आंतरराष्ट्रीय प्रश्नावर बोलतात, चीन आणि युद्ध आणि रणनीतीबद्दल बोलतात, भूमी जाण्याबद्दल बोलतात. आपल्या खानदानाचा इतिहास जरा वाचा, मग भूगोलाकडे वळा.
भूगोल हा तुमचा प्रांत नाही. राहुल गांधी जमीन सोडण्याच्या गोष्टी बोलतात. जमीन, अरे ज्या माणसाला अमेठीतली आपली खानदानी जमीन नाही टिकवता आली, पळून केरळला गेला हा माणूस. अमेठीची जागा जी आहे, रायबरेली अमेठी, हे गांधी खानदानाचं 50-60 वर्षाचं पिढीजात वतन होतं. त्या आयत्या मतदारसंघातून 3 वेळा निवडून आल्यानंतर 4थ्या वेळेला हा माणूस राहुल गांधी ती जमीन सोडून केरळात वायनाडला पळाला. आणि तो विचारतोय की मोदींनी चीनला किती जमीन दिली. अरे तुम्ही तुमच्या पक्षाची जमीन किती सोडली ते सांगा, नाहीतर भाजपा सत्तेत आला नसता. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष असताना किंवा त्यांनी नेतृत्व हाती घेतल्यापासून काँग्रेसने आपली राजकीय जमीन किती गमावली याचा कोणी काँग्रेसवाला शांत डोक्याने विचार करणार आहे की नाही. राहुल गांधी काय मोदींना प्रश्न विचारतात ते सोडा, पण निदान काँग्रेसवाल्यांनी ह्या आपल्या महान बुद्धिमान नेत्याला आपली पक्षाची राजकीय जमीन कुठे गेली हा प्रश्न विचारायला नको का मित्रांनो? विचारायला नको. चीनला किती जमीन दिली? तुमची जमीन भाजपा अमेठीत बळकावून बसला. आयत्या बेळावर नागोबा म्हणून जिथून तुम्ही निवडून येत होता तिथे 82 साली राजीव गांधी पहिल्यांदा, 80 साली संजय गांधी, 82 साली राजीव गांधी, त्याच्यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी. किती वर्ष गेली बघा मित्रांनो, 38 वर्ष. 38 वर्ष जी अमेठीची जमीन काँग्रेसची होती, गांधी खानदानाची होती, ती राहुल गांधींनी कशी सोडली, का सोडली, कशामुळे सोडली हा प्रश्न डोक्यात येत नाही. देशाच्या जमिनीचा विचार नंतर करा हो. तुम्ही आपल्या खानदानी जमिनीचा, आपल्या पक्षीय राजकीय भूमिकेचा आणि भूमीचा विचार करा. तो सुचतोय का नाही? आपल्या कमरेवरचं वस्त्र जागेवर आहे की नाही बघायचं नाही आणि म्हणायचं तू बनियन काढून घोडा का फिरतोयस. आपल्या अंगावर कुठे वस्त्र आहे का, कमरेला तरी आहे का अब्रू झाकायला, याचा पत्ता नाही. आणि विचारायचं काय की तू घोडा का फिरतोयस, लाज वाटत नाही का? अरे वा. हे असे लोक पंतप्रधानाला येऊन विचारतात भारताच्या की 20 जवान शहीद का झाले. मग ते 1600 का शहीद झाले, कुठल्या भूमीसाठी झाले? श्रीलंका ही काय भारताची भूमी होती? श्रीलंकेमध्ये 1600 भारतीय सैनिक वीरगतीला प्राप्त झाले. ते राजीव गांधी यांच्या राजकीय चुकीमुळे झाले होते. हजारो सैनिक अक्साई चीनची भूमी वाचवताना गेले, ते तुमच्या आजोबामुळे गेले. याचा आधी अभ्यास करा, आधी त्याची उत्तरं द्या की एवढे जवान शहीद का झाले, ही भूमी का गेली, ती नाही तर निदान आपली अमेठीतली भूमी का गेली याकडे बघा. का आपला चाललाय उठसूट पोरकटपणा, रोज उठून एक प्रश्न विचारायचा. एक चिमणी आली दाणा खाऊन गेली, दुसरी चिमणी आली दाणा खाऊन गेली, अशा गोष्टी चालू आहेत. आणि या मूर्खपणाला विद्वत्ता ठरवण्यासाठी सगळे पुरोगामी कामाला लागलेले. आणि म्हणून तर गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत हे सगळे सपाट झाले. कारण आता पुरोगामीपणाचं एकच कार्य उरलेलं आहे की राहुल गांधींच्या मूर्खपणाला शहाणपणा ठरवणे. आणि तेच या वेळच्यात झालं. पण यापासून ममता बॅनर्जी वेळेवर बाजूला झाल्यात, कारण पुढच्या वर्षी 1 वर्षांनी तिथे निवडणुका व्हायच्या आहेत. त्यांना माहिती आहे अशा गोष्टीच्या नादी लागलो तर आपण संपलो. जसा डाव्यांचा फज्जा उडालाय बंगालमध्ये, तो याच मूर्खपणामुळे उडालेला आहे. आणि आपलंही असंच होईल म्हणून त्या कालच्या सगळ्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये खुलेआम बाहू पसरून ममता बॅनर्जींनी मोदींचं समर्थन केलं. आम्ही सरकारच्या मागे ठामपणे उभे आहोत, चीनला धडा शिकवा अशी मागणी ममतांनी उगाच केली नाही. बारीक सारीक गोष्टीत ते भाजपच्या कुरापती काढत असतात, पण त्यांना कळतंय की आज आपण या प्रसंगीच भारताच्या मोदींच्या बरोबर राहिलो नाही तर आपली बंगालची जमीन जाईल. चीनची सोडून द्या आणि लडाखची जमीन सोडून द्या, बंगालमधली तृणमूलची जमीन जाईल.
हे ममतांना कळतं. संरक्षण मंत्री म्हणून काही वर्ष काम केलेले शरद पवार ठामपणे म्हणाले ना की अतिशय नाजूक मामला आहे, तो संवेदनशील पद्धतीने हाताळला पाहिजे. याचा अर्थ काय मित्रांनो, की याविषयी आपण जेव्हा जाहीर बोलतो ते जपून बोललं पाहिजे, कारण आपल्या शत्रूला त्यापासून काही अतिशय महत्त्वाचा दुवा मिळता कामा नये असं पवारांना म्हणायचं. जाणता नेता का म्हणतात पवारांना ते इथे कळतं की आपण अंतर्गत राजकारणात किती एकमेकाच्या टांगा ओढू, पण त्या टांगा ओढण्यासाठी आपण राहिलो पाहिजे, देश राहिला पाहिजे. आणि त्यामुळे लडाखसारख्या मामल्यामध्ये विषयामध्ये अतिशय जबाबदारीने विधानं केली पाहिजेत, हेच पवारांना सांगायचे. पण मग असा प्रश्न येतो की राहुल गांधींना का नाही कळत. जाता जाता मी एक अगदी काँग्रेसच्या इतिहासाची गोष्ट सांगेन मित्रांनो, की राहुल गांधींना कळणार नाही आणि त्यांना कळत नाही म्हणून त्यांना सगळं करतं असा काँग्रेसचा दावा आहे. आणि त्यामुळे कालची जी मीटिंग झाली त्यातला काँग्रेस किंवा डाव्यांचा एकूण दावा बघितल्यानंतर मला आमचा पंढरीनाथ सावंत नावाच्या मित्राचा एक किस्सा आठवला. माझ्यापेक्षा एक 10 वर्षांनी ज्येष्ठ असलेला हा आमचा लालबागचा आहे. कदाचित तुम्ही त्याचे अनेक लेख वाचले असतील किंवा त्याचं पुस्तक आहे गिरणगावचा पंढरी म्हणून. गिरण गावातच तो आयुष्याची 70 वर्ष घालवलेला माणूस आहे. आणि तो त्या गिरण गावात गटारी अमावास्या जी व्हायची त्याचा एक छान किस्सा सांगायचा. आता गटारी येते, महिन्याभरात गटारी अमावास्या येणार आहे. तर गटारी म्हणजे काय, तर गिरणगाव जेव्हा गजबजलेला होता तेव्हा गिरणीमध्ये काम करणारा जॉबर हा प्राणी फार कौतुकाचा असायचा. कारण तो जॉबर कोणालाही कामाला लावायचा, कोणालाही काढून टाकायचा. गिरणीत त्याचा त्या खात्यामध्ये दबदबा असायचा. तर असा जो असायचा तो पांढरा स्वच्छ मांजरपाटचा लेंगा घालूनच काम करायचं आणि स्वच्छ कपडे. गटारी अमावास्येच्या दिवशी हे जॉबर महाशय जाऊन मटण घेऊन यायचे. 2 किलो मटण आणलं, बायकोला करायला सांगितलं की हे परत बाहेर पडले. स्वच्छ कांजी केलेले मांजरपाटचा स्वच्छ पांढरा लेंगा आणि शर्ट घातलेला माणूस हा जाऊन दारू प्यायला बसला. मित्राबरोबर दारू पीत पीत पोट टाईट व्हायचं, इतकं तंग व्हायचं की शेवटी तो पडलाच पाहिजे, उठायची ताकद नाही. कुठेतरी गटारात पडणार, चिखलात पडणार. मग चाळीतली 4 पोरं त्याला सांभाळून आणायची आणि घरात माहिती होतं काय होणार ते. मग त्याला काढून एकदा जेवायला बसवायचं, कारण हा दारुडा जेवणाचा सत्यानाश करणार म्हणून बायको त्याला वाढायची. घरात सासू आलेली आहे आणि तो ताटावर बसलेला वाढल्यानंतर पहिला बायकोचा उद्धार सुरू करायचा. मायला होया काय मटण केला, म्हणजे मटणाचा तुकडा तोंडात टाकला नाही, घास घेतला नाही, त्याच्या आधी बायकोला शिव्या सुरू. त्या मायला होया काय मटण केला, गुवाची चव नाही तिला. मग सासू बसलेली म्हणतो, जाऊ बापू, जाऊ बापू, असं भरल्या घरात वाईट बोलू नये. नाही नाही, तुम्ही माझ्या आईसारखे, पण होया काय मटण केला, त्या आईला चालू शिवीगाळ शिवीगाळ. असं 3-4दा होतं. परत हा तुम्ही मला आईसारखे असं सासूला म्हणतो. शेवटी एक वेळ अशी येते आणि बायकोला शिव्या घालत असतो. तो म्हणतो तुम्ही मला आईसारखे, पण हिच्या आईला सोडणार नाही. म्हणजे काय, तिची आई म्हणजेच सासू ना, बायकोची आई म्हणजे. पण भाषा काय बघा, तुम्ही मला आईसारखे, हिच्या आईला सोडणार नाही. काँग्रेस आणि डाव्यांची जी भाषा आहे की आम्ही सेनेच्या पाठीशी आहोत, आम्ही काय ते सरकारच्या बरोबर आहोत, पण मोदीला सोडणार नाही. हा दारुड्याचा किस्सा आहे ना, त्यापेक्षा काँग्रेस आणि डाव्यांची भूमिका अजिबात वेगळी नाही मित्रांनो. ही काल जी विरोधी पक्ष आणि पंतप्रधानांची भेट झाली ती या गटारी अमावास्येसारखी, आमचा पंढरी सांगतो त्या किस्स्यासारखी, की सासू आईसारखी पण बायकोच्या आईला सोडणार नाही. तसं आम्ही लष्कराबरोबर आहोत, आम्ही सेनेबरोबर आहोत, आम्ही सरकारबरोबर आहोत, सरकारच्या निर्णयाबरोबर आहोत, पण मोदीला सोडणार नाही. इतका पोरकटपणा, निदान तो माणूस दारू प्याल्यानंतर असं करायचा. हे स्वतःला बुद्धिमंत म्हणणारे राजकीय नेते, तेव्हा त्यांची जी कालची सगळी चर्चा झाली ना, त्याला मी असं म्हणतो की राजकारणातली गटारी अमावास्या होती.
ही राजकीय गटारी होती. त्यापेक्षा त्याच्यात काहीही तथ्य नव्हतं. फरक इतकाच होता की तो आमचा जॉबर बिचारा दारू पिऊन टाईट असायचा, हे भर शुद्धीत टाईट असतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पाठवा, फॉरवर्ड करा, त्यांनाही प्रतिपक्षाचं सदस्य व्हायला सांगा. नमस्कार.